पण त्याने पुण्यकर्म केलेले आहेत, दान धर्म केलेला आहे, पूजा अर्चा केलेलं आहे, होमहवन केलेलं आहे, दुसऱ्यांचं नेहमी फक्त कल्याणच केलं आहे. म्हणजे असं नाही की तो दान धर्म करतोय, पूजा अर्चा करतोय म्हणजे तो पुण्यवान. ज्यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत दुसऱ्यासाठी फक्त कल्याणाचीच कामं केलेली आहेत. त्यांनी जर कुठलं नामस्मरण, कुठलं देवळात गेलं नाही, तो पूजा केली नाही, तर त्यांनी मात्र दुसऱ्याचं कल्याण केलं असेल तर त्याला सुद्धा ईश्वराचं स्थान म्हणतात बरं का. म्हणजे ईश्वरीच कार्य आहे. कर्म चांगलं केलं. हा, एखाद्या मुलाला शिक्षणात मदत करणं, एखाद्या गरीबाला घर बांधण्यासाठी मदत करणं, एखादा जर दवाखान्यात पेशंट असेल त्याकडे पैसे नसतील ऑपरेशनसाठी वगैरे कुठल्या उपचारांसाठी, ते पैसे त्याला उपलब्ध करून देणं, हे ईश्वराचंच कार्य आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मदतीसाठी ईश्वराची याचना करता, हे ईश्वरा मला मदत कर, तेव्हा ईश्वर प्रत्यक्ष येत नाही, कोणतरी माणूस तुम्हाला पाठवतो, म्हणतो का बरं तू देवा चांगले भेटला हो मला आता, हे की नाही म्हणतो आपण. मग ते ईश्वरीच कार्य आहे. अशा लोकांना जो तो यम आहे तो विष्णू सारखा दिसतो.